हा आहे सिद्धार्थ नितीन आकरे। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या चिंचणी गावचा हा उदयोन्मुख क्रिकेटर। चिंचणी सारख्या ग्रामीण भागात उदयास येऊनही सिद्धार्थनं आज भारताच्या अंडर-19 संघात स्थान मिळवलंय। पण सिद्धार्थच्या घरची पार्श्वभूमी जाणून घेतली तर त्याच्या या कामगिरीचं नवलच वाटत नाही। सिद्धार्थचे आजोबा अनंत आकरे यांची एक क्रिकेटर म्हणून चिंचणी आणि आसपासच्या गावात ख्याती होती। सिद्धार्थचे वडील नितीन आकरे यांनीही आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटची मैदानं गाजवली। त्यामुळे सिद्धार्थच्या रक्तातही क्रिकेटची गुणवत्ता आढळल्यावर त्याचं फारसं कोणाला आश्चर्य वाटलं नाही। माझा मुलगा सिद्धार्थ आकरे ह्याची काल मला न्यूज आली की तो इंडिया अंडर-19 साठी सिलेक्ट झाला, तेव्हा आमच्या घरामध्ये एवढं वातावरण प्रसन्न झालं की सगळेजण खुश होते आणि त्याच्यातच माझं स्वप्न त्याने आता पूर्ण करण्यासाठी घेतलेलं आहे। आकरे कुटुंबात क्रिकेटचा वारसा हा परंपरेने चालत आला असला तरीही राष्ट्रीय संघात निवड होणारा सिद्धार्थ हा त्या कुटुंबातला पहिलाच क्रिकेटर। सिद्धार्थला वयाच्या अवघ्या 3ऱ्याच वर्षी क्रिकेटची गोडी लागली होती। सिद्धार्थचे वडील नितीन हे मुंबईच्या स्थानिक क्रिकेटमध्ये ए डिव्हिजन मध्ये खेळत, तेच त्याला क्रिकेटचे सामने बघायला मैदानांमध्ये घेऊन जायचे। त्यामुळे त्याच्यावर क्रिकेटचे संस्कारही आपोआपच झाले। सिद्धार्थनं वयाच्या 8व्या वर्षापासून वडिलांच्या तालमीत क्रिकेटची बाराखडी गिरवायला सुरुवात केली। घराजवळच्या गावदेवी मंदिराच्या मैदानात बाप बेट्यांचा सराव चालायचा। नितीन आकरे यांनी आपल्या लेखातली गुणवत्ता पहिल्यांदा जाणली ती त्याच मैदानात। त्यांनी मग सिद्धार्थवर कसून मेहनत घ्यायला सुरुवात केली। ॲक्च्युली माझ्या वडिलापासून मला वडील खेळायचे म्हणून माझी आवड निर्माण झाली। मी अंडर-14 स्टेट क्रिकेट खेळलो पहिले, मग 16ला रिप्रेझेंट केलं आणि यावर्षी 19ला मी हायेस्ट रन्स करत होतो आणि त्यामुळे माझी इंडिया अंडर-19ला निवड झाली। सिद्धार्थ जसजसा मोठा होऊ लागला तसतशी त्याची गुणवत्ता बहरू लागली। सिद्धार्थची ही प्रगती पाहून त्याला मुंबईत खेळाचे धडे गिरवायला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। सिद्धार्थच्या सुदैवानं मुंबईच्या एल्फ वेंगसरकर अकॅडमीत त्याला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा गुरु लाभला। माझे मित्र राजू सुतार यांनी सांगितलं की तू याला एवढा चांगला खेळतोय, तू त्याला मुंबईला का टाकत नाही, तू गेला नाही म्हणून तुझं नुकसान करून बसला तू, पण आता तू याचं नुकसान करू नको। शेवटी मी ठरवलं की आता याला आपण मुंबईलाच टाकायला पाहिजे। मी एल्फ वेंगसरकर ह्या अकॅडमीमध्ये त्याला तिकडे घेऊन गेलो। तिकडे माझे मित्रच, कारण ते मी त्यांच्याबरोबर स्वतः खेळलेलो होतो, श्री दिलीप वेंगसरकर सर, त्यांच्याकडे मी त्याला क्लबमध्ये त्याला मी खेळायला सांगितलं आणि त्यांनी होकार दिला, ठीक आहे तू याला आमच्या अकॅडमीमध्ये सोड, पुढचं ते काय ते आम्ही बघू। दिलीप वेंगसरकर सरांनी पण मला चांगला प्रोत्साहन केला। त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी आज इकडे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इकडे आहे। उजव्या हातानं फलंदाजी आणि उजव्या हातानं लेग स्पिन गोलंदाजी अशी सिद्धार्थची अष्टपैलू गुणवत्ता आहे। मुंबईकडून अंडर-16 आणि अंडर-19 या वयोगटाच्या क्रिकेट सामन्यांमध्ये बजावलेल्या कामगिरीच्या निकषावरच सिद्धार्थची भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे। त्याचं हे यश आकरे कुटुंबियांसाठी अभिमानास्पद आहे। मला आज सिद्धार्थची आई होण्याचा अभिमान आहे की आज माझा मुलगा हा इंडिया 19 साठी सिलेक्ट झालाय। खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। मी तर आनंदी आहेच, माझं पूर्ण कुटुंब आनंदी आहे, पण त्याबरोबर आमचं गाव सुद्धा, गावातली लोक सुद्धा आनंदी आहेत। आता स्वप्न माझं असं आहे की त्यांनी आता इंडियासाठी खेळायला पाहिजे आणि त्याच्याकरता त्याला फिटनेस मेन त्याला ठेवायचं आहे आणि खेळल्यानंतर तर आमच्या गावाचं नाव तो उज्ज्वल होणारच आहे। स्वप्न म्हणजे जे प्रत्येक आईचं आणि प्रत्येक लोकांचं स्वप्न असणार आहे, तेच माझंही स्वप्न आहे की त्यांनी अजूनही स्वतःमध्ये बदल करावा, चांगलं खेळावं, देशासाठी खेळावं, देशाचं नाव करावं। जशी प्रत्येकाची अपेक्षा तशी माझीच अपेक्षा आहे। सिद्धार्थ आकरेची भारताच्या अंडर-19 संघात निवड झाल्यामुळे त्याला आता राहुल द्रविड सारखा प्रशिक्षकही लाभलाय। राहुल द्रविडच्या तालमीत त्याच्यातल्या गुणवत्तेला आणखी पैलू पडतील आणि हा गुणवान क्रिकेटर साऱ्या देशाला अभिमानास्पद कामगिरी बजावेल असा विश्वास पालघरच्या चिंचणीतल्या गावकऱ्यांना वाटतोय। चिंचणीतून प्रभाकर कुडाळकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।